भटके कुत्रे हे लस आणि नसबंदीनंतर पूर्वीच्याच ठिकाणी सोडता येणार नाहीत असं महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। भटक्या कुत्र्यांना थेट प्राण्यांच्या निवारागृहात हलवलं पाहिजे असंही कोर्टाने म्हटलंय। गंभीर आजारी किंवा धोकादायक कुत्र्यांना मारण्यावरही विचार व्हावा असंही कोर्टाने म्हटलंय। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वाचे आणि मोठे निर्देश दिले। भटके कुत्रे ही गंभीर समस्या आहे। लहान मुलांचे हे भटके कुत्रे लचके तोडतात। अनेक ठिकाणी कुत्रे वृद्धांवरती हल्लेही करतात। आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देखील या समस्येचा सामना करावा लागतोय असं म्हणत राजस्थानमधल्या श्रीगंगानगरमध्ये एका महिन्यात कुत्रा चावण्याच्या 1084 घटनांची नोंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। सेंटर बनाओ और तमीज से बनाओ। जो एबीसी सेंटर्स बने हैं वो बहुत ही घटिया हैं और वो लोगों के रिश्तेदारों को दिए गए। एमसीडी वालों ने अपने लोगों को दिए, किसी को किसी ने दिया, और फिर वो जानवरों को ठीक से नहीं रखते हैं। और फिर ऑपरेशन, आखिर ये मेजर ऑपरेशन है, उनका ऑपरेशन करने के बाद वो अमीर कॉलोनी से गरीब में फेंकते हैं। अगर ज़्यादातर कौन लोग कटे जा रहे हैं, कुत्तों को कौन काटते हैं? ज़्यादातर गरीब लोग। और क्यों काटते हैं? क्योंकि उनको भेजे गए हैं उनके कॉलोनीज में अमीर लोगों ने। ये RWA सब पैसा दे करके रात के वक्त चोरी से उठवाते हैं और इधर उधर फेंकवाते हैं। एक दफ़ा ये इधर उधर फेंकना बंद हो जाएगा, एक कुत्ता जिसका ऑपरेशन हो चुका है वो कभी किसी को काटेगा नहीं। तो एबीसी सेंटर अगर ठीक से बने तो सब कुछ ठीक से चलेगा। केस के अलग अलग हिस्सों में ये बताया गया कि कहाँ कितने डॉग बाइट के केसेज हुए हैं। इवन पिछले साल में भी कई लाख केसेज डॉग बाइट के हुए हैं, और इस साल भी आप अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में जाएंगे तो कई डिस्ट्रिक्ट्स में थाउजेंड्स ऑफ केसेज हैं, हंड्रेड्स ऑफ केसेज हैं डॉग बाइट के। तो सीधी सी बात निकल के यही आती है कि जो राइट टू लाइफ का हमारा फंडामेंटल वो है, राइट है, उससे किस तरह से इन स्पिरिट इंश्योर किया जाए, किस तरह से उसे लागू किया जाए, ताकि जो हमारे बच्चे हैं, बूढ़े हैं, स्कूल जाने वाले हमारे स्टूडेंट्स हैं, वो बिना किसी फियर के अपनी जगह पे जा सके। एबीसी प्रोग्राम है, उसे इम्प्लीमेंट करने की बात की गई। और जितने भी मेजर्स थे जो आपने पुराने जजमेंट में जो 7/11 का था और जो अगस्त वाला था जजमेंट, तो उन जजमेंट्स में जो वो है मेजर्स, उन्हें भी इम्प्लीमेंट करने की बात की गई। तर आपण याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी। शिवाजी, नेमकं काय प्रकरण कोर्टात सुरू होतं आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वाचे निर्देश दिले। आता निर्देश दिलेले आहेत, त्यानंतर काय पावलं उचलली जातील? खरं तर आपल्या देशभरातच जे भटके कुत्रे आहेत त्यांची प्रचंड गंभीर समस्या आहे, ते चावतात, त्यामुळे रेबीजने अनेक लहान मुलांचा मृत्यू झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा हा महत्त्वाचा निर्देश समोर आलाय। अगदीच एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आघाडीवरती आहे। कारण सर्वाधिक ज्या कुत्र्या चावण्याच्या घटना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे, आणि जगाचा विचार केला तर देश म्हणून आपल्या देशामध्ये 36% लोकांचा मृत्यू हा कुत्रा चावल्यामुळे होतो। आता ही सगळी माहिती आपल्या समोर आहे। त्यानंतर केंद्र सरकार देखील या संदर्भात प्रयत्न करताना दिसते, मात्र ते पुरेसे नाहीये। त्यामुळे न्यायालयाने या अगोदरच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या संदर्भामध्ये काही निर्देश दिले होते। त्याच्यामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांना पकडून त्यांची नसबंदी करून त्यांना रेबीजची लस दिल्यानंतर त्यांना शेल्टर होम मध्येच ठेवा, अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाने या अगोदरच दिले होते। मात्र या सगळ्यांच्या विरोधात प्राणी मात्रावरच्या ज्या संघटना आहेत या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, आणि त्यांचं म्हणणं होतं की हे जे कुत्रे आहेत ज्यांच्यावरती उपचार झालेले आहेत त्यांना तुम्ही पुन्हा एकदा त्या एरियामध्ये सोडून द्या। यावरती न्यायालयाचं म्हणणं नाही होतं, आणि आजही तो निर्णय न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। न्यायालयाने म्हटलेलं आहे की जे जगणं असतं स्वच्छंदपणे एक मानवी हक्क म्हणून, त्याच्यामध्ये कुत्र्यांचा चावा न होता एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जगण्याचा देखील अधिकार आहे। आपल्या देशामध्ये लहान मुलांचे लचके चोरले जातात, वृद्ध महिलांवरती, वृद्ध पुरुषांवरती हल्ले होतात, परदेशी नागरिक देखील यामधून सुटलेले नाहीत। भटके कुत्रे आहेत ना ते टोळ्यानं बसलेले असतात, आणि तुम्ही जसं म्हणाल तसं महाराष्ट्रात याची समस्या प्रचंड गंभीर आहे। सुप्रीम कोर्टाने आता पुनर्निर्देश दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होते हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।